सुरुवातीला इंधन दरवाढी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अवघ्या 4 ते 5 दिवसामध्ये देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल 91 पैशांनी तर हायस्पीड डिझेल 94 पैशांनी महागलं। आठवड्याभरापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असता आता पुन्हा दरवाढ। रशिया युक्रेन युद्ध आणि होर्मुझ संकटाच्या काळातही भारतानं इंधन दर स्थिर ठेवले। केंद्र सरकारचा दावा, पेट्रोल महाग असण्यामागे राज्य सरकारांचा वॅट मोठा घटक। केंद्राचं मत, केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक वॅट असल्याची दिली माहिती। एक आर्थिक वादळ येणार आहे, राहुल गांधींचा सूचक इशारा। देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कठीण काळ येतोय। कार्यवाही करण्याच्या ऐवजी पंतप्रधानांचे परदेश दौरे न करण्याचे सल्ले, मात्र स्वतः परदेश दौरे करतायत। राहुल गांधींची व्हिडिओ ट्विट करत टीका। राज्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी रांगा। पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये इंधन मिळवण्यासाठी धडपड। पेट्रोल डिझेलसाठी काही ठिकाणी राडे। राज्यात महिनाभर पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा साठा उपलब्ध। मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। अनेक ठिकाणी मात्र इंधनासाठी नागरिकांच्या रांगा, नो स्टॉकचे फलक। सर्वसामान्यांच्या नाश्त्यातील महत्त्वाचा खाद्यपदार्थ ब्रेड महागला। मॉडर्न ब्रेड कंपनीकडून बेसिक प्रकारांच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ। वाढता वाहतूक खर्च, आयात कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि रुपयाचं अवमूल्यन याचा परिणाम। इंधन तुटवड्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। पेट्रोल डिझेलचा स्टॉक केला जातोय म्हणून काही अडचणी असल्याचं वक्तव्य, तर डिझेल पेट्रोलचा स्टॉक केला जात असल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं मंत्री संजय शिरसाट यांचंही वक्तव्य। युद्धाचा केंद्रीय मंत्री गडकरींच्या कौटुंबिक व्यवसायाला आर्थिक फटका। व्यवसायाशी संबंधित शेकडो कंटेनर वाटेतच अडकून पडल्यानं कोट्यवधी रुपयांचं नुकसान। स्वतः केंद्रीय मंत्री गडकरींनीच दिली माहिती। भाजपला मतदान करून लोक आपल्या कर्माची फळं भोगतायत। इंधन दरवाढीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। महागाईवरून देशामध्ये आर्थिक अराजकता पसरेल असंही विधान। इंधनाच्या तुटवड्याचा परिणाम ठिकठिकाणी जाणवतोय, पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेकडून पुन्हा 30 दिवसांची तात्पुरती सवलत। अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांची माहिती। ऊर्जा संकटाच्या काळामध्ये या सवलतीमुळे गरीब आणि गरजू देशांना तेल मिळेल। चीनला साठेबाजी करता येणार नाही, अमेरिकेचा दावा। समुद्राच्या खालून भारतामध्ये पाईपलाईन आणण्याचा विचार। मोदींच्या दौऱ्यावर गोपीचंद पडळकरांचा दावा, तर पाईपलाईन कुठून टाकायची हे बघण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील, राऊतांचा टोला। पाव महागल्याचा परिणाम वडापाववर सुद्धा। सामान्यांच्या आवडीचा पदार्थ वडापाव महागला। 15 रुपयांचा वडापाव आता 20 रुपयाला। जळगावच्या जामनेरमध्ये पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्तामध्ये शेतकऱ्यांना डिझेलचं वितरण। पेट्रोल पंपावर गर्दी होऊन गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती। तर जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात इंधन टंचाई, 5 पेट्रोल पंपांवर लागले नो स्टॉकचे बोर्ड। अमरावतीमधल्या पंचवटी चौकातील पेट्रोल पंपावर बंदचा फलक। इंधनाचा पुरवठा न झाल्यानं पंप बंद ठेवण्याची वेळ। तर चंद्रपूरमध्ये डिझेल टंचाईचं संकट। सावरगावमध्ये पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या रांगा। शेतकरी कॅन घेऊन डिझेलसाठी तात्काळ उभे। नंदुरबारच्या अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक। इंधन टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। तेल कंपन्यांकडून अपुरा पुरवठ्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा परिसरात पेट्रोल पंपावर गर्दी। शेतकऱ्यांनी कॅन घेऊन डिझेलसाठी पंपावर गर्दी केल्याचं चित्र। परभणीमध्ये पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा। अनेक पंपांवरील इंधन संपलं, पंप बंद करण्याची पंपचालकांवर वेळ। पेट्रोल डिझेल मिळत असलेल्या पंपांवर वाहनांच्या रांगा। पंढरपूर शहरामध्ये सीएनजीचा तुटवडा, वाहन चालक त्रस्त। सीएनजीच्या तुटवड्यामुळे वाहनांच्या 2 किलोमीटरपर्यंत रांगा। शहरामध्ये सीएनजी पंपांची संख्या अत्यल्प, पुरेसा गॅस पुरवठाही होत नसल्यानं तुटवडा। नीट पेपर फुटी प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून नीट परीक्षेचा उच्चस्तरीय आढावा। नीट त्रुटीमुक्त घेण्याचे धर्मेंद्र प्रधानांचे निर्देश। विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधांची योग्य व्यवस्था करा, मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या आढावा बैठकीमध्ये सूचना। गेस्ट पेपरच्या नावाखाली नीट परीक्षेचे खरे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवण्यात आले होते। नीट पेपर लीक प्रकरणात मोठी माहिती समोर। संपूर्ण गेस्ट पेपर हाताने लिहिलेला, विद्यार्थ्यांमध्ये फॉरवर्ड झालेल्या 60 पानांच्या एक पीडीएफ फाईलमधील 135 प्रश्न मुख्य परीक्षेच्या प्रश्नांशी शब्दशः जुळले, सूत्रांची माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मांढरेच्या तपासामध्ये तांत्रिक अडचण। मनीषा मांढरे सर्व प्रश्न तोंडपाठ ठेवायची, तपासातून समोर। मनीषा मांढरेनं प्रश्न फोडताना मोठी खबरदारी बाळगली, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। 27 एप्रिललाच नीटचा पेपर शुभम खैरनारकडे आल्याची माहिती समोर। शुभम खैरनार उत्तर प्रदेशच्या व्यक्तीच्या संपर्कात होता। शुभम खैरनारच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका पडता शुभम 2 दिवस नाशिक बाहेर होता।
शिवराज मोठेगावकर काँग्रेसचा कार्यकर्ता. आमदार अभिमन्यू पवार यांचा आरोप. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अभिमन्यू पवार यांची मागणी. नीट पेपरफुटी अटकेप्रकरणी मोठेगावकरचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे कसं नुकसान होतंय सांगणारा मोठेगावकराचा व्हिडिओ चर्चेत. 5 एकरापेक्षा जास्त जागेवर मोठेगावकराचं मेडिकल कॉलेजचं बांधकाम सुरू. मोठेगावकरनं क्लासेसच्या नावाखाली चालवलेल्या कारभाराची आणि संपत्तीच्या चौकशीची पक्ष संघटनांची मागणी. मोठेगावकरचा मुलगा महेश मोठेगावकरची सीबीआयकडून चौकशी. शिवराज मोठेगावकरनं मुलासाठी पेपर फोडल्याची चर्चा असल्यानं मुलाला चौकशीसाठी बोलावलं. सीबीआय अधिकाऱ्यांचा लातूरमध्ये मोठेगावकरच्या कार्यालयामध्ये तपासाच्या दृष्टीनं डेटा एकत्र करणार. बँक तपशील आणि आर्थिक व्यवहारांसंबंधित सीबीआयकडून तपास सुरू. नीट पेपर फुटीच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत. पाहुयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये नवीन याचिका दाखल. काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा आणि प्रिया शर्मा यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल. एनटीएऐवजी पर्यायी यंत्रणेद्वारे नीट परीक्षा घेण्याची सुप्रीम कोर्टाकडे मागणी. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची केली मागणी. माझं नेहमीच म्हणणं आहे की ही पहिल्यांदाच पेपरफुटी झाली नाही. नीटच्या बोर्डाचे लोकच क्लासेस घ्यायचे. कारवाई हा मुख्यमंत्र्यांचा कॉल आहे. सरकारनं आरोपींना भीती बसेल असा कायदा करावा. कठोरात कठोर कारवाई करावी. अमित ठाकरे यांची नीट घोटाळा प्रकरणी मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ पुण्यामध्ये अभाविपचं एसपी कॉलेजच्या बाहेर आंदोलन. एनटीएच्या विरोधात विद्यार्थ्यांचं त्रिडी आंदोलन. नीट पेपरफुटी प्रकरणी नांदेडच्या कदम कुटुंबाची चौकशी होणार. कदमनं मुलीसाठी 5 लाखात नीटचा पेपर विकत घेतला होता. आरसीसी क्लासमध्ये ऍडमिशन घेतलेले राज्यभरातील विद्यार्थी सध्या अस्वस्थ. पालकांनी भरलेली फी परत मिळणार का असा प्रश्न. कोल्हापुरातील आरसीसी क्लासमध्ये नुकतेच मुलीसाठी ऍडमिशन घेतलेल्या पालकांना TV9 मराठीशी बोलताना अश्रू अनावर. छत्रपती संभाजीनगरमध्ये युवक काँग्रेसकडून मोठेगावकर क्लासेसवर दगडफेक. युवक काँग्रेसनं दगडफेक करत बॅनर फाडले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पद्मापुरा भागात मोठेगावकरचा क्लास. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात. पुण्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांचं पालिकेबाहेर आंदोलन. पुण्यातल्या मोठेगावकरच्या सर्व क्लासेसचं बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप. आयुक्तांच्या भेटीसाठी कार्यकर्ते आक्रमक. मॉडर्न संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणं म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणं. एखाद्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे संपूर्ण संस्थेला दोषी धरणं चुकीचं आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी. मॉडर्न संस्थेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं पत्र. मोठेगावकरवरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने. मोठेगावकर हा काँग्रेसचा कार्यकर्ता, भाजपचा दावा. मोठेगावकरचा निषेध करण्यासाठी काँग्रेस भवनकडे निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अलीकडेच अडवलं. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनीही एकत्र एक जोरदार घोषणाबाजी केली. आता पाहुयात मोठ्या राजकीय बातम्या टॉप 9 मधून. शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीचा सिलसिला सुरूच. ठाकरेंचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. काल नागेश आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. तर नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला राजाभाऊ वाजेंची हजेरी. माझ्याकडे विविध विभाग, त्या संदर्भात खासदार भेटतात. ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. कामासंदर्भात सर्वपक्षीय खासदार मला भेटायला येतात. त्यांची कामं घेऊन येतात. मी ती कामं करतो. शिंदेंचे वक्तव्य. नाशिकमध्ये महायुतीचं मनोमिलन. वाढदिवसाच्या निमित्तानं भुजबळांकडून शाल देत महाजनांचं अभिनंदन. भुसेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक देत महाजनांचा गौरव. महाजन, भुजबळ, भुसे यांच्यामध्ये पालकमंत्री पदावरून सुरू होती रस्सीखेच. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 16 जागांवर निवडणूक होणार. 16 जागांपैकी 2 जागा राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक. रायगड, रत्नागिरी, पुण्यातील जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार. सर्वच नेत्यांशी बोलणार असल्याची चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. पुणे विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी लढणार. सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या रिक्त 16 जागांसाठी निवडणूक होणार. भाजपनं पुण्यातील जागा राष्ट्रवादीला दिल्याची सूत्रांची माहिती. भाजपच्या तुलनेमध्ये राष्ट्रवादीकडे संख्याबळ जास्त. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये उमेदवारीवरून चुरस वाढणार. भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि अर्चना पाटील चाकूरकर यांची नावं चर्चेत. कोकण विधान परिषदेसाठी मुलगा विकास गोगावलेकरता भरत गोगावलेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. 10 मिनिटं दोघांमध्ये चर्चा. गोगावलेंना वेट अँड वॉचचा सल्ला दिल्याची माहिती. प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त झाल्याच्या चर्चा पार्थ पवारांनी फेटाळल्या. प्रशांतची मित्र आणि भावासारखे, जिथे गरज असेल तिथे एकमेकांसाठी नेहमीच उपलब्ध आहोत आणि राहू.
पार्थ पवारांचं ट्विट. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. नीट पेपर फुटी आणि कांदा प्रश्नी रोहित पवारांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. कांद्याला 16 रुपयांचा भाव देण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. रोहित पवारांची माहिती. अहिल्यानगर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची गर्दी. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच दोन्ही पक्षातील इच्छुकांकडून मोर्चे बांधणी सुरू. पवारांच्या राष्ट्रवादीचे सांगली महापालिकेमधील 2 नगरसेवक भाजपमध्ये जाणार. सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश. युवराज गायकवाड, सुरेश बनकर भाजपमध्ये जाणार. बंधू अशोक खरातचा ईडीनं घेतला ताबा. नाशिक पोलिसांनी सकाळी मुंबईत आणल्यानंतर कोर्टामध्ये हजर करून ईडीनं ताबा घेतला. उद्या पुन्हा रिमांडसाठी कोर्टात हजर करणार. देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा उद्या देशव्यापी बंद. ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट असोसिएशनचा कडाडून विरोध. सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा. डॉग बाईटच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल. सार्वजनिक ठिकाणांहून कुत्र्यांना हटवण्याचा सुप्रीम कोर्टाचा आधीचा आदेश कायम राहणार. आदेशात बदल करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाला फेटाळली. शक्तीपीठ महामार्गाविरोधात येत्या 9 जूनला कोल्हापुरातून निघणार भव्य मोर्चा. ना भूतो न भविष्यती असा मोर्चा असेल. सतेज पाटलांची घोषणा. तर शक्तीपीठ महामार्ग होणार नाही. काळ्या दगडावरची पांढरी लेख. राजू शेट्टी यांची थेट मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ. दरामध्ये प्रत्येकी 1,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,62,000 तर चांदीचे दर जीएसटीसह 2,80,160 रुपयांवर. बीआयएसकडून इथेनॉल मिश्रित इंधनाचे मानक जाहीर. पेट्रोलमध्ये 20% अधिक इथेनॉल मिश्रणाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्ह. E22, E25, E27 आणि E30 इंधनाचे मानक जाहीर. भारताचा कच्च्या तेलावरील आयात खर्च कमी होण्यास मदत होणार.